जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील 3 मार्चचं प्रवचन. चला, आज होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमेच्या दिवशी जे जे विचार आपल्याला नामस्मरणापासून दूर करतात त्या सगळ्यांचं दहन करून आपण सातत्याने नामस्मरण करण्याचा निदान आज निश्चय तरी करूयात. नाही जमलं तर अट्टहासाने नामस्मरण करूयात, म्हणजे नामाचं प्रेम आपल्याला येईलच, परमेश्वराची कृपा आपल्यावर होईलच. हेच महाराज प्रत्येक प्रवचनात सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सुरू करूया 3 मार्चचं प्रवचन. प्रपंच जरुरी पुरताच करावा. पुष्कळ लोक जोडधंदा करतात, म्हणजे त्यांचा एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेले असते. म्हणजे जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफा नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातला नफा नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहत नाहीत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा. म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी आळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववतही नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ याचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी, पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळ्यापुढे ठेवून वागावे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच काही सर्वस्व नव्हे. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो हो, किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे, पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्ती महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्वच बिघडते. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे म्हणजे वेडेपणाचेच आहे.